ए जरा इकडे ग, काय करायली? काय हो? काय 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 जरा कोंबड्याकडे लक्ष दे. हा मी जरा धोंड्याचं आहे जाऊन येते. हे पण तयार झालेत. ह्यांना परत रजा नसली ग. तुम्ही कुठे चालले? धोंडे अहो मला जायचंय ना, मी आवरून ठेवले की. आता बॅग बिग सगळं. तुम्ही बॅग भरली पण मी पण बॅग भरली ना. मग कसं करायचं आता? नाही ते मला नका सांगू, मला जायचंय. कोंबड्या तुम्ही तुमच्या सांभाळा, ते काय कुत्र मांजर तुम्ही सांभाळा. अगं बोके घेऊन जाते एखाद्या वेळेस. पण मी आधी ठरवलं होतं, आईने सगळी तयारी करून ठेवली तिकडं. हो मी तर सांगून ठेवलं तर सासूबाईला. सासूबाई म्हणली जावा जावा म्हणली. हा जावा म्हणली, तुम्ही दोघी पण जावा म्हणली. सासूबाईला काही काम नाही, पण आपण कसं एकटीने जाऊन एकटीने राहावं लागतं त्यांना ना. मोठ्या जावाचाच पूर काय. मोठी जाऊ दिवाळीला आधी जाय, सक्रातीला आधी जाय, पाडव्याला आधी जाय, धोंड्याला आधी जाय, कुठं बी आधीच मोठी जाऊ. मी 2-3 दिवसांनी येते की तुझा की परत. काहीच सांगायचं नाही मला. कामाला म्हणजे मी घरी, भांडे घासाय मी घरी, दूध धुवाय मी घरी, आणि मोठी जाऊ सगळ्यात आधी जा. मोठ्या अगं मोठ्याला जाऊ काय मानबिन आहे का नाही? हा मोठ्याला मान आहे. मामाने सगळी तयार करून ठेवली. लेकराला कपडे घेतलेत, नवऱ्याला बाय कपडे घेतलेत, मला कपडे घेतले, तर आम्हाला जायचे. अगं माझ्या आईने पण सगळं घेऊन ठेवले. सगळ्या आता माझ्या बहिणी आल्यात ना त्याच्यामुळं. नाही ते मी मला जाते काही अगोदर. मला काहीच सांगायचं नाही. दरबारीनं आपलं दुकान नाही मांडायचं. मला पण जावं लागतं जाते आधी. मला. हा, शेतातले काम तू कर, कोंबड्या तू सांभाळ, कुत्रे तू सांभाळ, चुलीपाशी भाकरी तू कर, सगळं मी काय ठेका नाही घेतलाय. मी आली की तू जा. कारण सांगते मी कारण सांगते, आपलंच ह्यांना सुद्धा सुट्टी नाही मिळत. आणि तिकडं माझा भाऊ आलाय, त्याला पण सुट्ट्या मिळत नाहीत. त्याला सुट्ट्या मिळाल्यात आता, म्हणून तो ये म्हणलाय. ते काय- सगळ्या बहिणी निघालो आम्ही. मी ह्या बारीनं मी जाते, पुढच्या बारीनं तुम्ही जा. अगं आमची माहिती ना? भेट होत नाही आमच्या होत बहिणी- नसली तर त्याच्या घरी जाऊन भेटा ना. माईच्या इथे जाऊन आणि- भेटावं मान आहे काय. आईकडे का जायचं? धोंड्याच्या महिन्याला सगळ्याला एकदाच करता येते. आता माझ्या तिला घरी वेगळं तिला वेगळं केल्यावर त्या आईने वेगळं किती जणांना करत होता. एका दिवशी स्वयंपाक केल्यानंतर सगळे जावाई लेकी एका दिवशी जेवतात करतात. वेगळं कुठं करत बसतात का सांग बरं? ते मला काय सांगायचं नाही. झाडांना पाणी घालायचं राहिलंय, सगळं राहिले, दळणं करायचे राहिले, तर तुम्ही गेल्या सगळं मीच करायचं का? दळण आणायचं राहिले, हा ढोर सांभाळायचे. दळण निवडून ठेवलेलं आहे. हा. आणि सासूबाईला म्हणलं धाकटा दीर आहे त्याच्याजवळ द्या म्हणलं दळण, तर ते दळून आणून ठेवतील तुला. कोंबड्या सांभाळायला सासूबाईला सांगितलं आत्यानं. म्हणलं आत्या तुम्ही जरा लक्ष द्या म्हणलं. बस. होय ना आत्या, देता ना तुम्ही लक्ष? हा हा, आत्याला तेवढंच पाहिजे. नाही, नाही, मोठी नाही. गेली की झालं. कोंबड्या त्यांनी सांभाळते तर येऊन जाऊन काय तू स्वयंपाक. ए बाबा, माझं डोकं खराब करू नका तुम्ही. माहितीये का, मला आज जायचे म्हणजे मला आज जायचे. माहितीये का, मी बी बॅगा भरल्या आता. तुझं डोकं कुठं लय चांगलं आहे म्हणून खराब करायला हा, अगोदरच माझं खराबच आहे. आधी हो माझं डोकं खराबच आहे. मला बोलल्या ना तुम्ही. नाही हा? तुला नाही. हा मग तुला काय बोलले? तुला तुम्हाला म्हणलं कसं झालंय बघा, तुमच्या मनासारखं झालं तर बरे. म्हणलं तो माहेराला जाऊ दे, म्हणलं तो हे करू दे, म्हणलं तो ते. तुमचं मी नंदीबाईला सारखं सगळं ऐकलं तर तुम्हाला बरं वाटतंय. तू जेव्हा यायच्या आधी ना तेव्हा मी जातच नव्हते बाहेरी. कारण सासूबाईला होत नाही, तुझ्या नवऱ्याचं लग्न व्हायचं, धाकट्या दिराचं लग्न, सगळ्यांचं मी करत होते. मग मी आता आले तर समजून डोळ्यात घ्यायचं. सलायले का काय? मग अगं मी समजून आता? घेत असते. समजून तुम्ही घ्या की, मग मी कशाला घेऊ? असं जर आपण दोघी जावानी जर घरात भांडणं केले तर तमाशाच होत आहे. योग्य त्या सासूबाईला त्रास. आत्या बरोबर कसं बारीक तोंड करून हा, त्यांचं तसंच आत्या इकडे यावं जरा. हा, त्यांचं तसंच बारीक तोंड होते. तुम्हाला मी सांगितलं होतं ना मी अगोदर जाऊन येते म्हणून. बघा ना आत्याबाई, काय मी जाऊन येते 2-3 दिवस अगोदर. कुठं? हा जा ना, काय झालं? धोंड्याचा महिना. आता ही पण जाती म्हणाली, मी पण जाती म्हणाली. ती तुमच्या घरचं काम करते तुझं. जाऊ ना मी. हा जा. तिला काय लागलं तशी टणटण करते ती. तिचं नको ऐकत बसू जा. आणि लवकर ये. तुमच्या जीवाला त्रास होते ना मी उगीच. बघून घेते तिला. ती तशीच राहते. ती कोणासंग चांगली राहत नाही. परवा आपण 2 कोंबड्या खाल्ल्या बोक्याने, लय तळतळ आता तिला खाल्ल्यानं कोण कसल्या मोठ्या कोंबड्या केल्यात बघा. हा. माझा पण जीव आहे हो, पण कसं ती माझी आई आहे ना नाराज होतीये. सगळं आम्ही एकदाच चाललो बहिणी नाही, जा. 3 दिवसातच मी येते. हा, जा. माझा- राग राहील एखादा दिवस जास्त. कारण काय तुमच्या पण problem? पोराला आता सुट्टी मिळाली ना. हम्म. चल बाई, मी तर बॅग भरली. सासूबाई काय म्हणली? हम्म. जाऊ म्हणली. जावा तुम्हाला म्हणली. जायचंच आहे का? जायचंय जाऊ दे, तर माझ्या मड्याला काम पुरले सगळं.
सगळं मलाच करावं लागते झाडाला पाणी अगं नाही ग, घालायला. तू पण जा मी पण जाते, काय होते 2-3 दिवसांनी करतील की. चल ना मग आपण दोघी जाऊ का? सासऱ्यांना पण जरा करू दे की, कधी जातो का आपण मिळून. जाऊ दे. नेहमी काय करतो, एक तर मी जाते एक तर तू जाते. ते सासूच्या अंगावर पडेल की सगळं काम. 3 दिवसांनी काय व्हायला लागले सांग त्या भामाला त्याचा म्हणा, हात दुखते, भाकरी केली हात सुजते. त्या भामाला म्हणा 2-3 दिवस भाकरी करून दे म्हणून सांगते मी. त्याचा हात दुखते, भाकरी केल्या चढल्या गुडघा दुखते. मी जरा त्या भामाला सांगून येते हा. आणि ती हाय ना दाखतात गुरं बिरं बघल म्हणते, चालते भाकऱ्या करून देऊ म्हणते. दोघी जाऊ जाऊ दे चल, 3 वर्षांनी एकदा धोंड्याचा महिना येते ग, हा. गिजीवाला तुळतुळ लागते. चालते. एरवी तर 6-6 महिने मी जात नाहीये माहेरी. चालते जाऊ, चला मग जाऊ. चला जाऊया, चला.